श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मातील अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये मनुष्याने आपल्या जीवनाशी कसं जगावं, कोणते काम कधी करावे आणि कोणत्या सवयीमुळे जीवनात सुख समृद्धी येते याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. अशाच ग्रंथांपैकी एक म्हणजे गरुड पुराण. गरुड पुराणामध्ये भगवान विष्णूंनी गरुडाला मानवी जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये मनुष्याने कधी उठावं, कधी स्नान करावं, कधी भोजन करावं आणि कसे जीवन जगावं याचेही वर्णन केलेलं आहे. भगवान विष्णूने सांगतात की स्नान करणे ही केवळ शरीर स्वच्छ ठेवण्याची क्रिया नाही, तर त्यामागे एक मोठं आध्यात्मिक आणि आरोग्याशी संबंधित शास्त्र दडलेलं आहे. जेव्हा मनुष्य रोज स्नान करतो तेव्हा त्याचं शरीर शुद्ध होतं, मन प्रसन्न राहतं आणि तो देवपूजा, जप, तप किंवा कोणतेही पवित्र कार्य करण्यास पात्र होतो. म्हणून आपल्या पूर्वजांनी नेहमी सांगितलं आहे की दिवसाची सुरुवात लवकर उठून स्नान आणि देवपूजेमुळे करावी. शास्त्रानुसार स्नानाचे 4 प्रकार सांगितले आहे: ब्रह्मस्नान, देवस्नान, मानवस्नान आणि दानवस्नान. ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे साधारण 3:30 ते 5 या वेळेला केलेलं स्नान म्हणजे ब्रह्मस्नान मानलं जातं आणि हे सर्वात श्रेष्ठ स्नान समजलं जातं. या वेळेत वातावरण अत्यंत पवित्र आणि शांत असतं. हवेत सकारात्मक ऊर्जा असते आणि देवतांचं स्मरण करण्यासाठी ही वेळ सर्वात योग्य मानली जाते. यावेळी स्नान करून देवाचं नामस्मरण केलं तर मनुष्याला आरोग्य, मानसिक शांती आणि आयुष्यात प्रगती मिळते असे मानलं जातं. त्यानंतर पहाटे 5 ते 6 या वेळेत केलेलं स्नान देवस्नान मानलं जातं. यावेळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास जीवनात सुख समृद्धी वाढते, घरात सकारात्मक वातावरण राहतं आणि लक्ष्मीची कृपा मिळते असं मानलं जातं. सकाळी 6 ते 8 या वेळेत केलेलं स्नान मानव स्नान म्हणतात. ही वेळ सामान्य माणसासाठी योग्य मानली जाते, कारण या वेळेत स्नान केल्याने शरीर ताजतवानं राहतं, मन प्रसन्न राहतं आणि दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. पण शास्त्रामध्ये सांगितलं आहे की सकाळी 8 नंतर केलेलं स्नान दानव स्नान मानलं जातं. 8 नंतर स्नान केल्यास माणसाच्या शरीरात आळस, तुती आणि नकारात्मकता वाढते असे मानलं जातं. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी नेहमी सांगितलं आहे की सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यदेवाच्या आसपास स्नान करावं. गरुड पुराणामध्ये एक कथा देखील सांगितली आहे. प्राचीन काळी मध्य प्रदेशात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे खूप पैसा, संपत्ती आणि वैभव होतं. त्याला 3 मुली होत्या आणि त्या अतिशय सुंदर होत्या. त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलींना कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. त्यांना चांगले कपडे, दागिने, सुखसोयी सर्व काही दिलं. पण त्यांना एक मोठी चूक केली. त्यांना आपल्या मुलीला शास्त्रज्ञ आणि चांगले संस्कार दिले नाहीत. काळ जसा जसा पुढे गेला तशा त्या 3 मुली मोठ्या झाल्या आणि त्या लग्नाच्या वयात आल्या. व्यापाऱ्याने त्यांचं लग्नाची व्यवस्था मोठ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबामध्ये केली. सुरुवातीला त्यांच्या सासरी सर्व काही चांगलं होतं, पण त्या 3 मुलींना लवकर उठण्याची किंवा स्नान करून देवपूजा करण्याची सवय नव्हती. त्या रोज उशिरा उठत, उशिरा स्नान करत किंवा कधीकधी तर स्नान न करता जेवणही करत. त्यांच्या या सवयीमुळे हळूहळू त्यांच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यांच्या पतीच्या व्यवसायात तोटा होऊ लागला, घरात भांडण वाढू लागली आणि घरातील सुख शांती कमी होऊ लागली. काही काळानंतर परिस्थिती इतकी वाईट झाली की त्यांच्या पतीचा व्यवसाय जवळजवळ बंद पडला.
आणि त्यांना कर्ज घ्यावं लागलं. अखेरीस परिस्थिती अशी झाली की त्या तिन्ही बहिणींना आपला संसार सोडून माहेरी यावं लागलं. पण माहेरी आल्यावरही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत. त्या तिथेही उशिरा उठत, उशिरा स्नान करत आणि पूर्वीसारखंच आयुष्यात जगत होत्या. त्यामुळे हळूहळू वडिलांच्या व्यवसायातही तोटा येऊ लागला आणि घरातील परिस्थिती बिघडू लागली. एका दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्या व्यापाऱ्याच्या घरी आले. व्यापाऱ्यानं त्यांचं आदरानं स्वागत केलं आणि आपल्या मुलीबद्दलही सर्व समस्या त्यांना सांगितल्या. साधूने ध्यान करून पाहिलं आणि सांगितलं की तुमच्या मुलीच्या चुकीच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि जिथं त्या जातात तिथे संकट येतात. त्यांनी सांगितलं की रोज पहाटे लवकर उठून स्नान करणं, देवाचं स्मरण करणं आणि सूर्यदेवाला अर्घ्य देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांना स्नान करताना म्हणायचं एक पवित्र मंत्रही सांगितला. गंगाचे, यमुनाचे वे गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, केवरी जल सिनधी करू या मंत्राचा जप करताना स्नान करायचं. सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं असं मानलं जातं. त्या तिन्ही बहिणींनी साधूचं सांगणं मान्य केलं आणि त्यांनी आपल्या सवयी बदलल्या. त्या रोज पहाटे लवकर उठू लागल्या, स्नान करून देवपूजा करू लागल्या आणि सूर्यदेवाला अर्घ्य देऊ लागल्या. काही दिवसातच त्यांच्या जीवनात बदल दिसू लागला. त्यांच्या पतीचा व्यवसाय पुन्हा वाढू लागला. घरात सुख शांती परत आली आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर झाल्या. या कथेमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की जीवनातील लहान लहान सवयीचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. आपण शिस्तमध्ये जीवन जगलं, लवकर उठलं, स्नान करून देवाचं स्मरण केलं आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी केली तर जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते असं शास्त्रात सांगतं. त्यामुळे शक्यतो मनुष्याने रोज सकाळी लवकर उठून स्नान करावं, देवपूजा करावी आणि दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करावी. अशी सवय केल्यानं शरीर निरोगी राहतं, मन शांत राहतं आणि घरात आनंद व समृद्धी टिकून राहते असं मानलं जातं. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.